नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य श्रीमद भागवत सेवेतील आज आपला 18वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंद्रुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण काल दक्षाने शिवांना दक्ष यज्ञ मंडपात आल्यावर सगळ्यांनी उत्थापन दिलं, ब्रह्मा विष्णू आणि शिव सोडून. पण त्यावेळेस दक्षाला असं वाटत असतं की शिव हे जगत चालक आहेत हे ते मानत नसतो, म्हणून तो अद्वा तद्वा शिवांचा खूप अपमान करून बोलतात आणि खूप भयंकर अपमान करतात आणि निंदा करतात. पण भक्त जे असतात ते त्याचंही रूपांतर कसंही करू शकतात. भागवतकारांच्या टीकेत तर अनेक ठिकाणी त्याचा वेगवेगळ्या प्रकाराने दिलेला आहे. पण आपल्याला भूषणावह असे श्रीधर स्वामी जे महाराष्ट्रातले संत, आमच्या पंढरपुरात तर त्यांचा असा तंत्र मठ आहे. इथं जवळ जे आमच्या सांगोल्या जवळच्या नाझरं गावचे ते होते ते श्रीधर स्वामी, त्यांनी खूप सुंदर टीका केली. त्यांनी त्या दक्षाने केलेल्या टीकेला, निंदेला सगळं एकदम रूपांतर, उदात्तीकरण केलंय आणि ती शिवाची केलेली स्तुती आहे असं सांगितलंय. म्हणजे त्याचं त्यांनी पटवून दिलंय, नुसतं सांगितलं नाहीये. ते निंदेचे श्रीधर स्वामींनी स्तुतीत रूपांतर केले. जसं की दक्ष प्रजापती म्हणतात शिवाचे स्थान स्मशानभूमी आहे. मग स्वामीजी म्हणतात अहो स्मशानभूमी तर आहेच ना, सर्व जगच स्मशान आहे. आपण जे घरात राहतो ते आपलं घर किडे मुंगे मकोडे म्हणजे कोळे अष्टक वगैरे या सगळ्यांचं स्मशानच असतं. आपलं स्वतःचं अगदी शरीर म्हटलं तरी हे शरीर सुद्धा, त्याच्यात हजारो पेशी लाखो पेशी सतत निर्माण होतात, दुसऱ्या मरत असतात. किती कृमी येतात, असतात, जगतात तर मरतात. म्हणजे आपलं शरीर सुद्धा स्मशानभूमीच आहे. म्हणजे हे लांब कशाला बघायला पाहिजे, इतकं सगळं शिवाची व्याप्तीच आहे ही सगळी. त्यामुळं शिवमय सगळं आहे. तर स्मशान, वेगळ्या स्मशानात जायची शिवांना गरज नाही, जे जिथं बसतील तिथं स्मशान आहे. म्हणजे त्यांनी त्याचं खूप सुंदर एक उदात्तीकरण केलं आणि म्हणूनच ते ब्रह्मस्वरूप आहेत असंही म्हणतात. ते दक्ष प्रजापती म्हणतो की शिवाची दृष्टी चंचल आहे, तो सारखा डोळे फिरवत असतो, स्थिर दृष्टी नाही. आता जो सतत वास्तविक ध्यानात असतो त्याला अशी चंचल दृष्टी म्हणणं किती चुकीचं आहे. पण श्रीधर स्वामींनी ठीक आहे, तो म्हणतोय ना की त्याचंही रूपांतर त्यांनी केलंय. ते म्हणतात आमच्यासारख्या चंचल जीवावर जर कृपा करायची असेल तर शिवांना नुसतं स्थिर डोळे बंद करून बसणं काय उपयोगाचं आहे. म्हणून त्यांची दृष्टी चंचल आहे. ते आमच्यासारख्या चंचलांना हेरत असतात आणि आमच्यावर अलौकिक कृपा वर्षाव करत असतात. म्हणजे हे दाखवण्याकरताच त्यांनी ही दृष्टीही धारण केली आहे, चंचल दृष्टी. मग दक्ष प्रजापती म्हणतो की शिव हे एकदम म्हणजे गुणहीन आहेत, त्यांच्यात गुणच नाहीत. मग स्वामीजी श्रीधर स्वामी म्हणतात अरे गुणहीन म्हणजे गुणातीत. गुणहीन काय, गुणहीन म्हटलाय तुम्ही, त्याच्या शिव असताना निश्चितच गुणातीत आहेत आणि गुणातीत असणं हे परब्रह्म स्वरूपाची एकत्व दाखवणार आहे. भगवान शंकर हे परब्रह्म स्वरूप आहेत, म्हणूनच ते गुणातीत आहेत, ब्रह्मस्वरूप आहेत. दक्ष प्रजापती म्हणजे जे काही त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे, निंदा केली आहे, त्या सगळ्याच अतिशय सुरेख असं श्रीधर स्वामींनी त्याच्यावर स्तुतीपर अर्थ लावलेत. म्हणजे हे आपल्याला खूप आनंदाची गोष्ट वाटते मला तर, विशेष की आपल्या महाराष्ट्रातल्या आणि आपल्या जिल्ह्यातल्या, सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्या जवळच्या एका संतांनी हा असा अर्थ लावावा आणि त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध करावं असं दक्ष प्रजापतीने. शेवटी ते
आपण मोठा यज्ञ जेव्हा आरंभतात त्यावेळेस ते अजिबात शिवाला आमंत्रण देत नाहीत, पाचारण करायचं नाही, मनोमन ठरवलेलं असतं. आणि इतक्या लोकांना म्हणजे इतक्या देवतांना, यक्ष, किन्नर, अप्सरा सगळ्यांना आमंत्रण त्रैलोक्यात गेलेली असतात. आणि ह्यांना फक्त शंकर आणि सती यांना आमंत्रण नसतं. आणि सती कैलासाच्या बाहेर येते, शिवा ध्यानाला बसलेले असतात, ती बाहेर येते, पाहते तर कित्येक देवता विमानावर बसून आरूढ होऊन आपापल्या पत्न्यांसहित जाताना दिसतात. त्यांचे संवाद तिच्या कानावर येतात की बरं झालं दक्षाने एवढा मोठा यज्ञ ठेवला, त्या निमित्ताने अनेकांच्या गाठी भेटी होतील, त्या यज्ञात आपल्याला जायला मिळतंय, दक्षाने यज्ञ ठेवलाय, दक्षाने. मग ती म्हणते अरे हे तर माझ्या वडिलांकडे यज्ञ आहे. ती खूप सैरभैर होती, जावं तिला मनापासून जावं वाटतं की एक त्या यज्ञाला आपण गेलो तर आपली माता, आपल्या सगळ्या 15 बहिणी असतात, त्या सगळ्या बहिणींना भेटलं जाईल, खूप आनंद होईल. म्हणजे तिचं मन खूप बेचैन झालेलं असतं, ती आत बाहेर करत असते. आणि काल आपण पाहिलं की शंकरांनी तिला हर तऱ्हेने समजावलेलं असतं की जायचं नाही, म्हणजे जाऊ नको, जाण्याने तुझं काय अपमान होईल, पण ते तिला पटत नसतं. आणि शेवटी ती उठती आणि शंकराकडे इतक्या क्रोधाने बघते की तुम्ही येत नाही तर नाही, माझी मी जाते. आणि म्हणून ती जायला एकटीच निघते. आणि ती एकटी जायला निघालेली बघून शंकर आपला वृषभ सांगतात नंदीला तू जा बरोबर. आणि बाकीचे अनेक जण पाठवतात. म्हणजे ते चाललेली बघून महादेवजी मणिमान अधिमद हजारो सेवक, भगवंताचे वाहन वृषभराज, आणखीही पार्षद आणि यक्षांना बरोबर देतात. म्हणजे एखाद्या सम्राज्ञीला शोभेल असा मोठा लवाजमा घेऊन जाते. तिला बैल खाली स्वतः बसतो, सतीला बैलावर चढवलं जातं. आणि काय काय गोष्टी बरोबर दिल्या आहेत, म्हणजे तिचं मन वाटेत रिझावं किंवा मनात रमावं अशा अर्थाने त्यांनी सांगितलंय. मैना पक्षी, चेंडू, आरसा, कमळ, खेळाची सामुग्री इत्यादी, म्हणजे श्वेत छत्र, चामर, माला ही राजचिन्हे, दुंदुबी, शंख, बासरी, गाणे वाजवण्याच्या तयारीने सोबत आलेले त्याचे पार्श्व चिवाचे, हे सगळे जण सर्व तयारीशी लवाजम्यानिशी सती जाते. आणि एकदाची त्या दक्षाच्या यज्ञाच्या स्थळी पोचते. इथं खूप मंगलनाद वेदध्वनींचा होत असतो, खूप सुंदर वातावरण असतं. यज्ञात दिलेल्या आहुतींच्या सुगंधमय पसरलेला एक वेगळाच असतो. ब्राह्मणांच्या चढाओढ लागलेली असते आणि मंत्र म्हणत असतात, कोण जोरात म्हणतंय आणि कोण चढावडीने मंत्र म्हणणं चालू असतं. ब्रह्मर्षी देवता सर्व आपापल्या स्थानावर विराजमान असतात. सर्वत्र यज्ञशाळेमध्ये इकडे तिकडे माती, लोखंड, लाकूड, सोनं, दरभत आणि ती भांडी, यज्ञ म्हणजे यज्ञवेदी आणि यज्ञ उपकरण, हे सगळं पडलेलं असतं. म्हणजे ते सगळं तिथं पोचल्यावरती बघते. आणि ती तिथं पोचता क्षणी स्वतः तिच्या पिता तिच्याकडं बघतो, तिचे सगळे ते सेवेकरी आलेले त्यांच्याकडे रागाने दृष्टी टाकतो, तिच्याकडे इतक्या रागाने बघतात की तिला वाटलेलं असतं की आपला पिता किती दिवसाने भेटतोय, आपल्याला खूप प्रेमाने जवळ घेईल, तू सती कशी आहेस, कारण सगळ्यात लाडकी कन्या असते मी, असं ती शिवांना म्हणलेली असते. पण होतं उलटच, तो इतक्या रागाने बघतो दक्ष प्रजापती की तिला अपमान वाटतो. आणि मग ती तिच्या माता आणि इतर बहिणी असतात, त्या सगळ्यांना सतीला भेटायचं असतं. पण दक्षाने तिच्याकडे ज्या रागाने क्रोधाने बघितलंय ते बघून त्यांना वाटतं की आता आपण हिला भेटायचं का नाही, म्हणून थोडा वेळ थांबतात. पण स्त्री सुलभ भाव असतो, त्यांना राहवतच नाही. मग पटापटीची आई जवळ जाते आणि ती अगदी गदगद होती, किती दिवसात भेटली नाही, म्हणून ती तिला खूप प्रेमाने जवळ घेते. पण तिच्या हृदयात पित्याने केलेला जो अपमान असतो तो सलत असतो. तिला ते हे काहीही गोड वाटत नाही. त्या तिला खूप आभूषण देतात, वस्त्रालंकार देतात, तिथे नुसतं बाजूला सारते, म्हणजे काही नको, मी कशासाठी आले, म्हणजे खूप तिला स्वतःची निंदा करावं वाटते, सुचत नाही. मग ती म्हणते मी यज्ञवेदी तरी फिरून बघते. आणि ती सर्व यज्ञवेदी फिरते आणि तिच्या लक्षात येतं की अरे जगत चालक शिव आहेत हेच आपला पिता मानत नाहीये, शंकरांना त्याने कुठंच यज्ञीय भाग ठेवलेला नाहीये. म्हणजे तिचा संताप अनावर होतो आणि ती
सगळ्या म्हणजे ह्याच्या जोरात घमेंड झाली आहे दक्ष प्रजापतीला, आणि त्यामुळे भगवान शंकराचा द्वेष केलेला पाहून आधी सगळ्यात पहिल्यांदा तर त्याच्याबरोबर आलेले भूतगण, तिने जेव्हा शिवाला जागा नाही तर कुठंच शंकराला जागा नाही अशी पूर्ण यज्ञवेदी फिरती आणि कुठं नाही म्हणल्यावर तिचा संताप जेव्हा झालेला असतो तेव्हा ते शिवगण म्हणतात की आम्ही म्हणजे हे उधळून लावायला जातो, तर ती त्यांना थोपवती, म्हणजे जे काही करायचे ते मी करते. आणि मग ती आपल्याला पित्याला जो इतक्या क्रोधाने संतापाने म्हणते की पिताजी, जगात भगवान शंकरांपेक्षा मोठं कोणी नाहीये. ते तर देहधाऱ्यांमध्ये प्रिय आत्मा आहेत. त्यांना स्वतःला मात्र ना कोणी प्रिय आहे ना काही अप्रिय आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे कोणत्या प्राण्याशी वैरही नाही. आणि त्या सर्वाचे कारण तथापि सर्वरूप आहेत हेच आहे. तुमच्याशिवाय विरोध करणारे त्यांना कोण आहे? तुम्ही का विरोध करताय? थोडक्यात करू नका. हे द्विजवर, आपणासारखे लोक दुसऱ्या गुणातही दोष पाहतात, दुसऱ्याच्या गुणातही दोष पाहतात. वास्तविक असा कोणी साधू नसतो की जे लोक दोष पाहणे तर लांब पण दुसऱ्याच्या गुणांनाही मोठ्या रूपात पाहतात. ते सर्वश्रेष्ठ होय. पण खेदाची गोष्ट आहे की आपण अशा महापुरुषांवर पण रोषारोपण करताय. जो दुष्ट माणूस या शवरूपी जड शरीराला आत्मा मानतो, तो जर ईर्षेने सर्वदाच महापुरुषांची निंदा करताय तर ते काही आश्चर्य मानण्याची गोष्ट नाहीये. कारण महापुरुष तर त्यांच्या चेष्टेकडे ध्यानही देत नाहीत, परंतु त्यांच्या पायाची धूळ त्यांच्या या अपराधाला सहन न करता त्यांचे तेज नष्ट करते. म्हणजे त्यांच्या पायाची धूळच बास आहे अशा घमेंडी माणसाची, म्हणजे त्याला जागेवर आणायला. थोडक्यात ज्यांचे शिव हे 2 अक्षरी नाव प्रसंगवशात एकदा जरी तोंडात आले तरी शिव म्हणजे पवित्र, पुण्यकारी, पाप माणसाच्या पासून कोटी अंतरावर दूर पळतं, लांब लांब जातं. तर ते शिवाचं त्यांच्या आज्ञेने कोणी उल्लंघन करत नाही. त्या पवित्र कीर्ती मंगलमय भगवान शंकरांचा आपण अमंगल आहात म्हणूनच द्वेष करता, आपण अशिव आहात असं ती आपल्या पित्याला म्हणते. अरे रे, महापुरुषांचं मन मधुकर ब्रह्मानंदमय रसाचे पान करण्याच्या इच्छेने त्यांचे चरणकमलांचे निरंतर सेवन करतात. पण ज्यांचे चरणारविंद सकाम पुरुषांना त्यांचे अभिष्ट भोग पण देत असतात, त्या विश्वबंधू भगवान शिवाशी आपण का विनाकारण वैर धरताय? ते केवळ नाममात्र शिव आहेत. त्यांचा वेश अशिव रूप अमंगल रूप आहे. वेशाकडे का बघता आहात? वेश कसाही असू दे, ते खूप पवित्र आहेत. आपल्याशिवाय कोणी देवता जाणणे शक्य आहे का? संभवतच नाही. आपण शिवाला जाणा. शिव स्मशान भूमिस्थ नरमुंडांची माळा धारण करतात, चितेतील भस्म लावतात, हाडे घालतात, जटा विखुरलेल्या असतात, भूत पिशाच्यांबरोबर स्मशानात निवास करतात. त्यांच्या पायावर पडलेल्या निर्माल्यास ब्रह्मादी देवता डोक्यावर धारण करतात. जर निरंकुश लोक धर्ममर्यादेचे रक्षण करणाऱ्या आपल्या पूजनीय स्वामींची निंदा करतील तर त्यांना दंड देण्याची शिक्षा नसेल, म्हणजे इच्छा नसेल तर कान बंद करून निघून जावे. शक्ती असेल तर अमंगल दुष्टाची त्या चांगली म्हणजे त्याला चोपून काढावं किंवा चक्क त्याची जिव्हाच हटावी किंवा त्या पाप्याला आळा बसावा म्हणून सरळ जीव द्यावा. हाच धर्म होय. हा धर्म मी जाणते असं ती स्वतः सांगते. आपण भगवान नीलकंठांची निंदा करणारे आहात. त्यासाठी आपणापासून उत्पन्न झालेले हे शरीर मी अजिबात ठेवू इच्छित नाही. जर चुकीने कोणी निंदित वस्तू खाल्ली तर तिला वमन करून म्हणजे उलटी करून आपण काढून टाकतो. चुकून एखादं विषारी काही गोष्ट पोटात गेली किंवा नको असलेली गोष्ट पोटात गेली तर आपण उलटी करून काढतो. हे महामुनी, निरंतर आपल्या स्वरूपातच रममाण असणाऱ्या त्यांची बुद्धी सर्वथा वेदांच्या विधिनिषेध वाक्यांचा अनुस्मरण करत नाही. म्हणजे एक मिनिट. जे महामुनी निरंतर आपल्या स्वरूपात रममाण असतात त्यांची बुद्धी
विधिनिषेध वाक्यांचा अनुस्मरण करत नाही असे कसे होते? ज्याप्रमाणे देवता आणि माणसांच्या गतीत भेद राहतो, तशी ज्ञानी अज्ञानी यांची स्थिती सारखी नसतेच. यासाठी माणसाने फक्त स्वधर्म पालन करावं, दुसऱ्याची निंदा करू नये, श्रेष्ठांची तर नाहीच नाही. प्रवृत्ती म्हणजे यज्ञ यागाती आणि निवृत्ती म्हणजे शमदमादी रूप दोनही प्रकारची कर्मे ठीक आहेत. वेदात त्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. वेगवेगळे रागी विरागी दोन प्रकारचे अधिकारी पण सांगितले आहेत. परस्पर विरोधी असल्यामुळे हे दोनही एकदम पुरुषाला करता येत नाहीत. परंतु भगवान शंकर तर परब्रह्म परमात्म स्वरूप आहेत. त्या दोन्हीतीलही कोणत्याही प्रकारच्या कर्माची त्यांना म्हणजे बाधा पोचू शकत नाही. पिताजी, आपले ऐश्वर्य आमचे ऐश्वर्य अव्यक्त आहे. म्हणजे शंकराचं थोडक्यात तिला सांगायचंय, आत्मज्ञानी महापुरुषच याचे सेवन करतो. आपल्याजवळ ते ऐश्वर्य नाही. यज्ञशाळेत यज्ञांनी तृप्त होऊन प्राणपोषण करणारे कर्मठ लोक तुमची प्रशंसा करत असतीलही, पण आपण भगवान शंकरांचा अपराध करते आहात. आपल्या शरीरापासून उत्पन्न झालेले हे शरीर मला आता निंदनीय वाटते आणि तुमच्यासारख्या दुर्जनाशी संबंध ठेवल्यामुळे मला खूप खूप म्हणजे संबंध आल्यामुळे मला तुमच्यातून निर्माण झाल्यामुळे आज खूप लाज वाटते आणि एक घृणा आली आहे माझ्या देहाची. मला महापुरुषांचा अपराध जो करतो त्यापासून होणाऱ्या जन्माचा धिक्कार असू दे. तुम्ही प्रत्यक्ष शिवाची निंदा करताय, तुमच्या आयुष्याचा धिक्कार आहे आणि तुमच्यापासून निर्माण झालेल्या माझ्या ह्या देहाचा सुद्धा मी धिक्कार करते. एवढी चिडली आहे ती की ती खूप सुरेख तिने आपल्या पित्याला पण गप्प बसून नाही, जिथं आहे तिथं बोललेली आहे, सांगितलेलं आहे. आता इथं यज्ञशाळा त्याची श्रेष्ठ सगळं दुमदुमलेला सगळा भाग त्याचा, तिथं तो राजा आहे, पण म्हणून आपल्या श्रेष्ठ पतीची निंदा त्यांनी गप्प बसून सहन केली नाही. हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळी भगवान शिव आपल्या बरोबर माझा संबंध दाखवतात त्यावेळी मला ते प्रेमाने संबोधतात, हे दाक्षायणी म्हणजे मी दक्षकुमारी नावाने पुकारतात. मला हसण्याऐवजी आज त्याची लाज आणि खेद वाटतोय आणि घृणा वाटते या देहाची. तत्पूर्वीच मी आपल्या अंगापासून उत्पन्न झालेल्या या शवतुल्य शरीराचा त्याग करू इच्छिते. हे असलं अमंगल शरीर मला पुन्हा शिवांकडे घेऊन जायचं नाही. त्या पवित्र स्थानी कैलासावर हा देह घेऊन जायचं नाही असं ती निक्षून सांगते. मैत्रेयजी म्हणतात, कामादी शत्रूंना जिंकणारे विदुरजी त्या यज्ञ मंडपात दक्षास असे ऐकवून देवी सती मौन धरून उत्तर दिशेला तोंड करून बसली. जमिनीवर बसून तिने आचमन करून पिवळे वस्त्र ओढले, डोळे मिटून घेतले. शरीर सोडण्यासाठी ती योग मार्गात स्थित झाली. देवी सतीने आसन स्थिर करून प्राणायामाद्वारे प्राण आणि अपानास एकरूप करून नाभीचक्रात स्थित केले. नंतर उदान वायूस नाभीचक्राच्या वर उचलून हळूहळू बुद्धी बरोबर हृदयात स्थित केले. त्यानंतर आनंदित अनिंदित देवी सतीने त्या हृदयस्थित वायूस म्हणजे समाधी कशी तिने आधी घेतली, किती ती त्यातलं सूक्ष्म सूक्ष्म भाग जाणत होती, हे व्यासांनी स्वच्छ सांगितलेलं आहे. की आसन लस्त लावलं नाही, प्राणायामाने प्राण अपान एक केलं, मग ते नाभीचक्रात स्थिर केलं. नंतर उदान वायू नाभीचक्राच्या वर उचलून धरलं, हळूहळू बुद्धी बरोबर हृदयात स्थित केलं. त्यानंतर अनिंदित देवीने आपल्या हृदयातील वायूला कंठ मार्गाने म्हणजे जसं ऊर्ध्वगतीने जायसाठी जीवाला जे करत आपली ही जी चक्र सांगितलेली आहेत ते चक्रभेदन थोडक्यात ती कशी करत गेली त्याचं विस्तृत वर्णन व्यासांनी केलेलं आहे. कंठ मार्गाने भ्रुकुटीच्या मधोमध आली आणि ज्या ठिकाणी महापुरुषांना पण पूजनीय भगवान शंकर यांनी कित्येकदा आपल्याला मांडीवर बसवले, दक्षावर कुपित होऊन त्या देहाचा त्याग करण्याच्या इच्छेने महातपस्विनी मनस्विनी सतीने आपल्या संपूर्ण अंगाला वायू आणि अग्नीत धारण केले.
आपले पती भगवान शंकरांचे चरण कमलांचे स्मरण केले, चिंतन केले आणि सतीने सर्व ध्यान संपूर्ण व्यवहारातून काढून घेऊन एकाग्र चित्ते पतीच्या चरणांचं स्मरण केलं आणि त्या चरणाशिवाय अन्य काही तिला दिसत नव्हतं. याने ती सर्वथा निर्दोष झाली. मी दक्ष कन्या आहे अशा अभिमानातूनही मुक्त झाली. तिचे शरीर तात्काळ योगाग्नीने जाळून टाकले. त्यावेळी तिथे आलेल्या देवता म्हणाला की सतीने देहत्याग स्वरूप हे महान आश्चर्यमय चर्य केलं. बापरे, आणि हे किती भयंकर घटना घडवली आहे, म्हणजे इतिहास रचलाय तिने. यज्ञ मंडपामध्ये स्वतःच देहदान केलेले आहे, देहदहन केलेलं आहे. हे सगळीकडे बघता बघता हाहाकार माजला, खूप कोलाहल झाला. आकाशात तसेच पृथ्वीवर सर्व जागी म्हणजे तो सगळा कोलाहल पसरला. गोंधळ जिकडे तिकडे ऐकू यायला. दक्षाच्या या दुर्व्यवहाराने कुपित झाले देहादिदेव महादेवजींची प्रिया सतीने देहत्याग केला. बघता म्हणजे शिवाचे आलेले गण संतापले. त्यांना काय करावं समजलं नाही. दक्ष प्रजापतीची संतान आहे, तरी पण ह्याने किती भारी दुष्टता केली आहे. ह्याची मुलगी शुद्ध हृदया सती सदैव मानाला योग्य होती, परंतु ह्याने तिचा अपमान केला, अनादर केला आणि तिने प्राणत्याग केला. ज्यावेळी लोक म्हणत होते की सतीबद्दल वाहवा करत होते आणि तिने केवढं भयंकर कर्म केलंय म्हणून तिची स्तुती करत होते, त्यावेळी शिवजींच्या पार्वतीला सतीचा अद्भुत प्राणत्याग बघून अस्त्रशस्त्र घेऊन दक्षास मारण्यासाठी शिवांचे जे बरोबर आलेले ते गण होते ते सर्व धावून चालले. त्यांच्या आक्रमणाचा वेग पाहून भगवान भृगूंनी यज्ञात विघ्न आणण्याचा त्यांचा विघ्न आणणाऱ्यांना नाश करण्यासाठी अपहंत रक्ष इत्यादी मंत्रोच्चार करत दक्षिणाग्नीत आहुती दिल्या. हे यजुर्वेदात सांगितलेले मंत्र आहेत. अध्वर्य भृगूंनी जसजशा आहुती सोडल्या तसतसे यज्ञकुंडातून ऋभू नावाचे हजारो तेजस्वी देवता बाहेर प्रकटू लागल्या. त्यांच्या प्रभावाने ते चंद्रलोक म्हणजे चंद्रलोकापर्यंत ते पसरले आणि ह्या ब्रह्मतेज संपन्न देवतांनी जळत्या लाकडांनी शिवगणांवर आक्रमण सुरू केले. ते इतस्ततः पळू लागले आणि मग हे इतकं सगळा कोलाहल माजला. आणि तेवढ्यात नारदजींना म्हणजे त्यांचं जे काम आहे की जाऊन वार्ता पोहोचवणं ते काम त्यांनी केलं. ते शिवांकडे येतात नारदजी आणि सगळं काय घडलं हे सांगतात. आपली प्राणप्रिया सती ही आता परत येणार नाही, तिने देहत्याग केलाय. हे ऐकून शिवांना खूप धक्का बसतो आणि आता त्या दक्षाच्या यज्ञाचा संपवायला पाहिजे. संतापून ते आपली जटा उपटतात आणि जोरात जमिनीवर आढळतात आणि त्याच्यातून बघता बघता उग्र रूप धारण करून अक्राळ विक्राळ जे एक शरीर बाहेर आलेलं असतं, त्याला हजारो हात असतात, स्वर्गाला स्पर्श करत असतात त्यांचे बाहू. त्याचा वर्ण श्यामवर्ण असतो. सूर्याप्रमाणे ते जळणारे 3 नेत्र असतात. अक्राळ विक्राळ दाढा असतात. अग्निशिखेप्रमाणे लाल जटा असतात. गळ्यात नरमुंडांचीच माळ असते. हातात चित्रविचित्र तऱ्हेची शस्त्र असतात. जेव्हा त्यांनी हात जोडून विचारले, भगवान मी काय करू, तेव्हा भगवान भूतनाथांनी शिवांनी सांगितले, हे वीरभद्र, हे वीररुद्र, रुद्र तू माझा अंश आहेस, म्हणून माझ्या पार्षदांचा अधिनायक बन आणि दक्षाच्या संपूर्ण यज्ञाचा विध्वंस कर, नष्ट कर आणि दक्षाला सुद्धा नष्ट कर. असं आज्ञा मिळताच देवादिदेव क्रोधाने संताप म्हणजे भयंकर क्रोधायमान झालेले असतात. वीरभद्राने त्यांना परिक्रमा केली आणि ते जायला सिद्ध झाला. तेव्हा त्याला वाटत होते की माझ्या वेगाचा सामना करणारा जगात कुणी नाही. इतका प्रचंड वेगाने आणि भव्य काय असणारा तो वीरभद्र दक्षाच्या यज्ञात पोचला. यज्ञशाळेत बसलेल्या ऋत्विज यजमान सदस्य अन्य ब्राह्मणींनी जेव्हा उत्तर दिशेकडे प्रचंड धूळ उडताना पाहिली तेव्हा ते विचार करू लागले की हे का अंधारून आलंय.
की काय धूळ कुठली एवढी, वादळ तर दिसत नाहीये, कोणी लुटेरे इकडे येत आहेत का, कोणी कारण अपराध्यांना दंड देणारा राजा प्राचीन भरी अजून जिवंत आहे म्हणा, काय चाललंय, अजून गायींच्या येण्याची वेळ पण झाली नाहीये, मग ही एवढी मोठी धूळ कशी आली, का प्रलय काही होणार आहे, म्हणजे बरं हे भयंकर सिंहनाद करत एक अति कराल त्रिशूळ हातात घेऊन दक्षाच्या यज्ञ मंडपाकडे पळत होता. त्याच्या त्रिशूळ संहारक मृत्यूचा पण संहार करण्यास समर्थ होता. भगवान रुद्राचे आणखी पण सेवक गर्जना करत आता त्यांना कळलं की हा शिवांकडनं आलाय. त्यांनी ओळखलं त्रिशूळ पाहताच आणि ते त्याच्या मागं भराभर धावले, म्हणजे त्याचं सैन्य त्यांच्या मागं गेलं. वीरभद्राच्या पायातली नुपुरादी आभूषणे झनझन झनझन वाजत होती आणि दक्ष पत्नी प्रसूती आणि अन्य स्त्रिया व्याकुळ झाल्या. प्रजापती दक्षाने आपल्या कन्यांसमोर बिचारी निरपराध सतीचा तिरस्कार केला होता असे वाटत होते. त्यांना आता पापाचे फळ मिळणार हे त्या सर्वजणी जाणत होत्या. असो, कारण काही असो वा नसो, पण ही संहार मूर्ती भगवान म्हणजे रुद्राचा अनादराचाच परिणाम आहे हे तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनाला चाटून गेली, म्हणजे कल्पना मनात येऊन गेली. प्रलय काल उपस्थित झाल्याप्रमाणे सर्वजण भेदरले. तो जटा विस्कटून शस्त्रांनी सज्ज होऊन जेव्हा आपल्या भुजांना ध्वजांप्रमाणे पसरून तांडव नृत्य करू लागला, तेव्हा त्याच्या त्रिशूळाच्या फाळांनी दिग्गज विंधले गेल्या जातात. मेघगर्जने समान भयंकर अट्टहासाने संपूर्ण दिशा विदीर्ण होतात. जो तो घाबरायला लागतो आणि पळायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस त्याचे तेज असह्य होत होते. त्यांनी भुवया वाकड्या केल्यामुळे उग्र वाटत होत्या. विक्राळ दाडांमुळे तारांगण अस्तव्यस्त झालं होतं. भगवान शंकराला पुन्हा पुन्हा रुगक आणणारा पुरुष साक्षात विधाता आहे का, म्हणजे आनंद देणारा, त्यांचा संग करणारा हा पुरुष प्रत्यक्ष विधाता तर आहे का नव्हे ना, अशी शंका सगळ्यांना उपस्थितांना होत होती. जे महात्मा लोक दक्षाच्या यज्ञात बसले होते ते भयामुळे एकमेकांकडे कातर दृष्टीने पाहत, तरतरेचे अंदाज करत, गप्पा गोष्टी करत, आकाश व पृथ्वी फाटलीये का, सहस्त्र भयंकर उत्पात होत आहेत. विदुरजी त्यावेळे पळत आलेल्या रुद्र सेवकाने त्या महान यज्ञ मंडपाला सर्व बाजूनी पाहता पाहता गेलं. त्यांनी मिळेल तसं चोपायला सुरुवात केली. अस्त्रशस्त्र जवळ होतीच. त्यात कोणी पिंगट, कोणी भुरे, कोणी पिवळ्या रंगाचे, कोणी मगरी समान तोंड असलेले होते त्यांचे गण. त्यातील काहींनी प्रागवंश यज्ञशाळेत पूर्व आणि पश्चिम खांबाच्या मध्ये अडकवलेले दांडके मोडले, कोणी पश्चिम दिशेला स्थित पत्नी यज्ञशाळेस नष्ट केले, कोणी यज्ञशाळे समोरील सभा मंडप उडवून टाकला, उत्तरेकडच्या अग्निंद्रशालाला तोडले, कोणी यजमान गृह तोडले, पाकशाळा तोडकीव मोडून टाकले, कोणी यज्ञपात्रे फोडली, अग्नी विजवला, यज्ञपात्रात म्हणजे मलमूत्र विसर्जित केले, कोणी वेदीला बांधलेल्या सीमा सूत्र तोडले, कोणी मुनींना तंग, म्हणजे ते उपस्थित असलेले ऋत्विज त्यांचे इतके हाल करायला लागले, ते कोणी त्यांच्या दाढ्या ओढताय, कोणी त्यांची वस्त्र ओढताय, त्यांना मारतय आणि खूप धुमाकूळ घातला. कोणी त्यांना जवळून पळणाऱ्या देवतांनी पकडले तर ते सोडून द्यायचे, उंच उद्धवून टाकायचे. मणिमानने भृगु ऋषींना तर बांधले, वीरभद्राने प्रजापती दक्षास कैद केले, चंडिशाने पुषणास बंदिवानासारखे भगदेवतांना म्हणजे बंदिवान केले, भगदेवतांना पकडले. भगवान शंकरांच्या पार्षदांच्या अशा भयंकर लीला बघून म्हणजे त्यांच्यावर दगडगोट्यांच्या माऱ्याने त्यांना तंग करून सोडलं. जेवढे ऋत्वी सदर्श देवता लोक होते ते सगळेच्या सगळे इतस्ततः पळू लागले निवाऱ्यासाठी. आपण ह्यांच्या या माऱ्यापासून कसं वाचू त्यासाठी ते पळू लागले. भृगुजी तर हातात पळी घेऊन हवन करत होते. वीरभद्राने त्यांच्या दाढी मिशा ओढल्या. त्यांनी प्रजापती सभेत मिशा पिळत महादेव उपहासाने महादेवजींचा उपहास केला होता पूर्वी, आणि त्यांना रागाने भगदेवते त्यावेळेस त्यांनी रागाने भगदेवते जमिनीवर आपटले, त्यांचे डोळे काढले. कारण जेव्हा देवसभेत दक्ष महादेवांना भलेबुरे म्हणत होता, शाप देत होता, त्यावेळेस हा दक्षाकला प्रोत्साहन देऊन उकसवत होता आणि तो डोळे मिचकवून हसत होता, म्हणून हा सर्व राग त्यांनी काढला.
त्यानंतर जसे अनिरुद्धाच्या लग्नाच्या वेळी बलरामजींनी कलिंग राजाचे दात उखडले होते, त्याप्रमाणे पुरुषाचे दात तोडले. दक्षाने महादेवांना शिव्या दिल्या तेव्हा दात दाखवून हसले होते. हे त्याच्या मागचं कारण होतं. नंतर दक्षाच्या छातीवर बसून धारदार तलवारीने त्याचे शिर कापू लागले, परंतु खूप प्रयत्नाने पण ते वेगळे करता येऊ शकले नाही. जेव्हा कोणत्या अस्त्रशस्त्राने दक्षाच्या कातडीला काही झाले नाही, तेव्हा वीरभद्र आश्चर्याने विचार करायला लागला की असं का होतंय, म्हणजे ते शस्त्र त्याच्या मानेवर चालत का नाहीये. तेव्हा यज्ञ मंडपात यज्ञ पशूंना जसे मारले जाते तसे पाहून दक्षरूपी यजमान पशूस धडापासून मस्तक वेगळे मारले. म्हणजे विचार करू लागला, पण शेवटी त्याच्यात त्याला यश आलं. हे पाहून भूत प्रेत पिशाचादी तर त्यांच्या या कर्माची वाह वाह म्हणून स्तुती करू लागले. सुरुवातीला ते मारलं गेलं नाही, दक्षाचं शरीर धड वेगळं झालं नाही, पण एका सुमुहूर्तावर असं ते म्हणताय त्यांना यश आलं. आणि मग जे बरोबर आलेले भूतप्रेत होते त्यांनी त्याची खूप वाहवा केली. वीरभद्राने अत्यंत कुपित होऊन दक्ष मस्तक यज्ञाच्या दक्षिणाग्नीत फेकून दिलं आणि यज्ञशाळेस आग लावली, यज्ञाचा विध्वंस केला आणि शांत होऊन मग मात्र ते कैलासावर परतले. किती यज्ञ विध्वंस करणं किंवा यज्ञाचा यजमान जो आहे त्याला त्याच्यापासून विमुख ठेवणं, यज्ञ पूर्णाहुती झाल्याशिवाय हे किती चुकीचं आहे हे सांगण्यासाठी यज्ञपूर्तीच्या पुढच्या अध्यायात त्यांनी इतकं विस्तृत वर्णन केलेलं आहे की यज्ञपूर्ती होणं गरजेचंच आहे. हा यज्ञाचा विध्वंस झाला हे अहंकारामुळं किती किती गोष्टी घडल्या. प्रजापतीचा अहंकार, दक्षाचा म्हणजे, आणि शिवांना अजिबात अहंकार नसतो. आणि एक प्रकारचं प्रेम, ममत्व, लोभ, माया याच्या अंकुशामुळं सतीचा नाहक बळी गेलेला असतो. मैत्रेयजी सांगतात, विदुरजी अशा प्रकारे जेव्हा रुद्राच्या सेवकांनी समस्त देवतांना हरवले, संपूर्ण अंग प्रत्यंगावर भूतप्रेतांच्या त्रिशूळ, पट्टीश, खड्ग, गदा, परिघ, मुदगर इत्यादी आयुधांनी छिन्नभिन्न केले. सगळीकडे घाव दिसत होते. सर्व ऋत्विज आणि सदस्य घाबरून गेले होते. ते सगळे ब्रह्माजींकडे आले. त्यांनी सगळा घडलेला वृत्तांत सांगितला आणि यज्ञ अपुरा राहिला ही खंत व्यक्त केली. भगवान ब्रह्माजी सर्वांतर्यामी होते. श्री नारायण प्रथम पासूनच ह्या म्हणजे भारी उत्पाताला जाणत होते. ते दक्ष यज्ञात गेलेले नव्हते, हे पर्टिक्युलरली सांगितलेलं आहे. उपलभ्य पुरैवैत तद्भगवान ब्रह्मशंभव नारायणश्च विश्वात्मा न कस्यध्वा रमेतु. ते काही तिथं गेलेले नव्हते. तदाकर्ण्य विभुप्राह तेजी यारी कृतागसी क्षेमाय तत्रसा भूयान्न प्रायेण बुभूषणा. म्हणजे तुम्ही आता देवतांच्या तोंडून सगळ्या गोष्टी ऐकल्या. देवतांनी परमसमर्थ तेजस्वी पुरुषाकडून काही दोष झाला तरी पण त्या बदल्यात अपराध करणाऱ्या माणसाचे कधीही भले होत नसते. हीच घटना त्याला म्हणजे निदर्शन करणारी आहे की खूप मोठा अपराध शिवांची निंदा करण्याचा दक्षाने केला आहे, हे त्याच्यातून ते सांगतायत. तुम्हा लोकांनी तर भगवान शंकराचा प्राप्य भाग सुद्धा न देऊन फार मोठा अपराध केलाय. यज्ञामध्ये भगवान शंकराला भाग द्यायलाच हवा होता, तो तुम्ही दिला नाही, त्याला जागा ठेवली नाही. शंकराजी शीघ्र प्रसन्न होणारे आहेत. आता ऐका, तुम्ही लोकांनी शुद्ध हृदयाने त्यांचे पाय पकडा, त्यांना शरण जा, प्रसन्न करा, क्षमा मागा, हवे तेवढं त्यांच्या पायावर लोळण घ्या. आणि आशुतोष नाव त्यांनी धारण केलंय, म्हणजे कमीत कमी वेळात संतोष पावणारे असे शिव आहेत. ते तुम्हाला हवं ते देतील, पण तुम्ही त्यांच्या पुढे समर्पित झालं पाहिजे, शरणागती स्वीकारलीच पाहिजे. मग तुम्ही लोकांनी भगवान शंकराला, तुमचाच अपराध आहे, दक्षाच्या दुर्वचन रूपी बाणाने त्यांचे हृदय तर प्रथम पासून विदीर्ण झाले होते. त्यात त्यांची प्रिया सतीचा वियोग झाला. त्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल की पुन्हा यज्ञ सुरू व्हावा आणि यज्ञात पूर्णाहुती दिली जावी, तो संपवावा, तर आपल्या अपराधांसाठी क्षमा मागण्यात म्हणजे तुम्ही कोणतीही लज्जा बाळगू नका, संकोच बाळगू नका, अहंकार मध्ये आणू नका.
ते रागावले तर लोकपालांसहित या समस्त लोकांचे वाचणे असंभव आहे. भगवान रुद्र परम स्वतंत्र आहेत. त्यांचे तत्व व शक्ती सामर्थ्यास कोणीही जाणू शकत नाही. ना ऋषीमुनी, ना देवता, ना यज्ञस्वरूप देवराज इंद्र, मी स्वतः भगवान शंकरांना जाणू शकत नाही. मग दुसऱ्यांची गोष्ट सोडा. आज त्यांना शांत करायचा उपाय मी तुम्हाला सांगतो आहे. देवतांनो, अशा प्रकारे त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या पाया पडा. चुकलं म्हणून माफी मागा. ब्रह्माजी त्यांना, प्रजापतींना आणि पितरांना बरोबर घेऊन ते म्हणतात की तुम्ही चला, आणि मग स्वतः ब्रह्मदेव जात आहेत. आपल्या लोकांपेक्षा श्रेष्ठ व श्रेष्ठ कैलासावर सगळेजण गेले आणि भगवान शंकरांचे जे प्रिय धाम होतं, देव त्या कैलासावर औषधी, तप, मंत्र, योग इत्यादी उपायांनी सिद्धी प्राप्त झालेले जन्माने सिद्ध देवता नित्य निवास करतात. हे व्यासांनी दिलेलं जे आहे की तिथं सदैव सिद्ध महात्मे की ज्यांना आयुष्याचं लिमिट नाहीये, म्हणजे जे सदैव असतातच आहेतच. आपण फक्त अश्वत्थामा, बलीर, व्यासो, हनुमान, बिभीषण असे 27 चिरंजीविता म्हणतो 7 जणच, पण असे कित्येक महात्मे आहेत की जे कैलासावर शिवध्यानामध्ये 12 महिने 18 काळ मग्न असतात. आता अनेक छोटे म्हणजे किरिलियन फोटोग्राफी सारख्या किंवा अजून मायक्रो फोटोग्राफीचे अनेक प्रकार निघाले. त्याच्यातून कित्येक लोकांनी हे पाहिलेलं आहे की कैलासावर काहीतरी अद्भुत आहे आणि कित्येक लोक तिथं ध्यान धारणेला बसलेले आत दिसतात. आपण समजतो कैलास पर्वत म्हणजे टेकडी आहे, मातीचा म्हणजे ढिगारा आहे, पण त्याच्या आत पूर्ण सर्व व्यवस्थित सगळ्यांच्या क्रिया काय म्हणतात त्यांचे व्यवहार चालू आहेत, लोकव्यवहार चालू आहेत, असं अलीकडं लक्षात आलेली गोष्ट आहे. आणि तेच इथं हे सांगितलंय, व्यासांनी सांगितलंय की कैलासावर अनेको लोक जपजाप्य करतात, तप करतात, मंत्र म्हणतात, त्या सर्वांनी तो सिद्ध आहे. त्यांचे शिखर मणिमय आहे, जे नाना प्रकारच्या धातूंनी रंगीबिरंगी वाटते. त्यावर नाना प्रकारच्या वेली झाडे पसरलेत. त्यात झुंडीच्या झुंडीने जंगली पशु विचरण करतात. तेथे निर्मल पाण्याचे सुरेख झरे आहेत. उंच शिखरांमुळे जो पर्वत आपल्या प्रियतमांसहित विहार करण्याचे सिद्ध पत्नींचे क्रीडास्थळ बनले. तिथे सर्व बाजूंनी मोरांचा केकार ऐकू येत असतो, मदांध भ्रमरांचा गुंजार ऐकू येतो, कोकिळांचा कुहू कुहू ध्वनी सदैव ऐकू येतो. अन्य पक्ष्यांच्या आवाजाने वातावरण भारलेले असते. तेथील कल्पवृक्ष आपल्या उंच उंच हलवून हलवून जणू पक्ष्यांना बोलवीत आहेत. हत्तींच्या चालण्या फिरण्यामुळे ते कैलास पर्वत स्वतः चालत असल्यासारखाच वाटतो. आणि मंदार, पारिजात, सरस, तमाल, शाल, ताड, असन, अर्जुन ह्या वृक्षांनी तो पर्वत फार सुंदररित्या घेरला गेलाय. म्हणजे किती वृक्षांची आपण प्रत्यक्षात आपण पाहताना आपल्याला फोटो जेव्हा पाहिले आता पण मी तर जाऊ नाही शकले आणि जाईल अशी शक्यता कमी वाटती पायांमुळे, पण ज्यांनी फोटो काढून आणले तिथं कैलास पर्वतावर झाडी वगैरे आपल्याला पाहायला मिळत नाही. अर्थात आपल्या ह्या साध्या नेकेड आईजनी 3 डायमेन्शन 4 डायमेन्शन मध्ये जर बघितलं तर व्यासांना त्या दृष्टीने ते दिसत असतं, त्यामुळे आपण त्यांच्या दृष्टीपर्यंत पोहोचू शकत नाही. ते सांगतायत की तिथं पारिजात, मंदार, सरळ, तमाल, शाल असे अनेक आंबा, कदंब, नीप, नाग, पुन्नांग, चंपा, गुलाब, अशोक, मौलसिरी, कुंद, सोनेरी शतपत्र कमळ, इलायची, मालतीच्या मनोहर वेली आहेत आणि कुब्जक, मोगरा, माधवींचा वेली पण आहेत. म्हणजे किती कोणत्या झाडांची, फुलझाडांची, फळझाडांची, सुरेख झाडांची गोष्ट व्यास विसरत नाहीये. म्हणजे आता इतकी वर नावं सांगून झाली, पुन्हा ते म्हणतायत कटहर, गुलक, पिंपळ, पाकर, वड, गुगुळ, भोजवृक्ष, औषधी जातींचे वृक्ष तिथे आहेत. तिथे फळे आल्यावर काढून टाकले जातात. ती सुपारी, राजपूत, जामून, खजूर, आंबा, आवळा, पेमाल, महुआ इत्यादी विभिन्न प्रकारचे वृक्ष सुद्धा आहेत. बांबू, पोर्ल व ठोस बास असे झुरमुटांनी शोभणारा पर्वत पण आहे.
तेथील सरोवरात कुमुद, उत्पल, कल्लारव आणि शतपत्र आदी अनेक जातीची कमळे फुललेली असतात. त्यांच्या शोभेने मुग्ध होऊन पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी कलरव करत असतात. म्हणजे त्यांना किती म्हणजे जे काही त्याच्यातून परागकण म्हणा, मध वगैरे स्वीकारतात, ते किती घेऊ आणि किती नको असं झालं असतं. त्यांचा खूप कोलाहल ऐकू येत असतो. जिकडे तिकडे हरणं, वानरं, डुकरं, सिंह, नीलगाई, शरभ, वाघ, कृष्णमृग, म्हशी, एकपद अश्वमुख, शेळ्या, लांडगे, कस्तुरी मृग फिरत असतात. तेथील सरोवराचे तट केळ्याच्या खांबांच्या सांडांनी घेरल्यामुळे ते फार सुशोभित दिसतात. भगवान भूतनाथांचे निवासस्थान त्या कैलास पर्वताची अशी रमणीयता पाहून सगळे देव आश्चर्यचकित झाले. कधीच ते कैलासापर्यंत पोचले नव्हते. आज ब्रह्मदेवांनी सांगितल्यामुळे सर्वजण देवता, ऋषी, मुनी सगळेच जण त्यांना शरण जाण्यासाठी आलेले असतात आणि तिथलं सगळं ते वैभव बघून खूप आश्चर्यचकित होतात. खूप विस्तृत त्या वैभवाचं पुन्हा पुन्हा व्यासजी वर्णन करतायत. त्या नगरातील तळ्याच्या शिड्यांच्या पायऱ्या पोळ्याच्या बनल्या होत्या. तळ्यात खूप कमळे उमललेली होती. तिथे अनेक किंपुरुष जीव मन रमवण्यासाठी आले होते. त्या वनाची शोभा पाहत जेव्हा देवगण पुढे पुढे गेले तेव्हा त्यांना ते वटवृक्ष दिसले. 100 योजने उंच असलेला वटवृक्ष तो होता. त्याचा शाखा 75 योजने पर्यंत पसरलेल्या होत्या. त्याच्या चारही बाजूला सदैव अविचल सावली देणारा असा म्हणजे त्याच्या शाखा पसरलेल्या होत्या. त्यामुळे घाम येण्याचा त्रास तिथे कधीही नव्हता. त्यावर कोणते घरटे पण नव्हते. त्या महायोगमय आणि मुमुक्षूंना आश्रय देणाऱ्या वृक्षांच्या खाली देवतांनी भगवान शंकरांना विराजमान पाहिले. ते साक्षात क्रोधहीन काळाप्रमाणे भासत होते. भगवान भूतनाथांचे से अंग फार शांत होते. सनकनंदनादी शांत सिद्धगण व सखा यक्ष राक्षसाची कुबेर यांची ते सेवा करत होते. म्हणजे हे सर्वजण त्यांची सेवा करत होते. जगतपती महादेवजी समस्त संसाराचे सुहृद, स्नेहवश सर्वांचे कल्याण करणारे आहेत. लोकहितासाठी उपासना करता चित्ताची एकाग्रता, समाधी याद्वारे सदैव या साधनांचे आचरण करता सायंकालीन आकाशाप्रमाणे कांती असणाऱ्या शरीरावर त्यांनी तपस्विनांचे अभिष्ट चिन्ह म्हणजे भस्म, दंड, जटा, मृगचर्म, मस्तकी चंद्रकळा हे धारण केलेले होते. ते दर्भासनावर विराजमान होते. अनेक साधू श्रोत्यांमध्ये बसलेल्या श्री नारदजींनी विचारलेल्या सनातन ब्रह्मोपदेश ते करत होते. म्हणजे सती गेलीये, आपली प्रिय पत्नी गेलीये वगैरे, त्याच्यामुळे संतापले होते. हे सगळं बाजूलाच राहिलं. ज्यावेळेस ईश्वरीय चिंतन होतं, तत्वाचं चिंतन होतं, ही लोक समोर बसलेली असतात, त्यावेळेस ते सगळं विसरून पूर्ण त्यात म्हणजे तत्वाशी एकरूप होऊन ते त्यांच्याशी चर्चा करत होते. त्यांचा डावा पाय उजव्या मांडीवर होता. डावा हात डाव्या गुडघ्यावर होता. मनगटावर रुद्राक्ष माळा होती. ज्ञानमुद्रेत विराजमान होते. त्या योगपट्ट्याचा सहारा घेऊन म्हणजे दंडाचा सहारा घेऊन ते एकाग्र चित्ताने ब्रह्मानंदाचा अनुभव करत होते. लोकपालांसहित समस्त मुनींनी मननशिलांमध्ये म्हणजे ध्यान धारणेत करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ भगवान शंकरांना हात जोडून वंदन केलं. भगवान शंकरांचा विजय असो. जरी समस्त देवता दैत्यांचे अधिपती श्री महादेवजींच्या चरणांना वंदन करतात, तथापि त्यांनी श्री ब्रह्माजींना आपल्या स्थानांवर आलेले पाहून ब्रह्मदेव पाहिले की ते एकदम ताटकन उठतातच, तत्काळ उत्थापन देतात. आणि म्हणजे जसं वामन अवतारात परमपूज्य विष्णू भगवान कश्यपजींना वंदन करतात, त्याप्रमाणे मस्तक लवून ते त्यांना प्रणाम करतात. अशा प्रकारे श्री शंकरजींच्या चारही बाजूंनी जे महर्षींसहित अन्यान्य सिद्धगण आलेले असतात, बसलेले असतात, त्यांनी पण ब्रह्माजींना पाहून तेही उठतात आणि नमस्कार करतात, प्रणाम करतात. सगळ्यांनी प्रणाम नमस्कार करून झाल्यावर ब्रह्माजींनी चंद्रमौली भगवान शंकरांना जे आतापर्यंत प्रमाण मुद्रेत होते त्यांना हसून म्हटले. ब्रह्माजी म्हणतायत, हे देवा, मी जाणतो की आपण समस्त जगाचे स्वामी आहात.
विश्वाची जी शक्ती आहे, प्रकृती, त्याचे बीज शिव स्वरूप म्हणजे पुरुष स्वरूप यांच्या अतीत जे एकरस परब्रह्म आहे ते आपण आहात. भगवान, आपण कोळीनीप्रमाणे आपल्याच स्वरूपभूत शक्ती शिवशक्ती रूपात क्रीडा करीत लीलेने या संसाराची रचना, पालन आणि संहार करत असता. आपण धर्म अर्थाची प्राप्ती करणाऱ्या वेदरक्षणासाठी दक्षाच्या निमित्ताने यज्ञात प्रकट केले. आपणच बांधलेल्या या वर्णाश्रमाच्या मर्यादा आहेत, ज्याचे नियमनिष्ठ ब्राह्मण श्रद्धापूर्वक पालन करतायत. हे मंगलमय महेश्वर, जे प्रत्यक्ष ब्रह्मदेव पुढे होऊन शिवांची किती स्तुती करताय की कुठून तरी त्यांचा राग शांत व्हावा आणि आपला हा यज्ञ जो निष्फळ झालेला आहे तो पूर्ण व्हावा, एवढ्या एका उदात्त हेतूनेच ते हे सर्व करत आहेत. आपण शुभकर्म करणाऱ्यांना स्वर्गलोक अथवा मोक्षपद प्रदान करता, पापकर्म करणाऱ्यांना नरकात घालता. जे महानुभाव आपल्या चरणी स्वतःला समर्पित करतात ते समस्त आपले रूप आपल्यात पाहतात. समस्त जीवांना अभेद दृष्टीने आत्म्यातच पाहतात. सहसा ते पशूंसमान क्रोधाधीन होत नाहीत. जे लोक भेदबुद्धीने कर्मात आसक्त राहतात त्यांची नियत चांगली नसते. दुसऱ्यांची उन्नती पाहून ज्यांचे चित्त दिवसरात्र कुढते, जे चक्क दक्षाचंच त्यांनी वर्णन केले, कारण दक्षाला भयंकर राग येत असतो शिवांचा आणि सतत त्याला मोठेपणा मिळतोय असं वाटत असतं. आपला जावई आहे, बरं तो जगनियंता आहे, सगळ्यांकडनं ऐकलेला आहे आणि एवढं असून दक्ष म्हणून त्याचे सगळे वर्णन ब्रह्मदेव करतायत की जो भेदबुद्धीने कर्मात आसक्त आहे, नियत चांगली नाही, दुसऱ्यांची उन्नती पाहून दिवस रात्र कुढतो, जो मर्मभेदी अज्ञानी आपल्या दुर्वचनाने दुसऱ्याच्या अंतःकरण विदीर्ण करतो, आपल्यासारख्या महापुरुषांसाठी त्यांना मारणे उचित नाही, अनुचित नाही. म्हणजे तुम्ही सहजच मारू शकता, कारण ते बिचारे विधात्याने मारलेलेच असतात. तुम्ही काय त्यांना मारणार? देवदेव भगवान कमलनाभाच्या प्रबळ मायेने मोहित झाल्यामुळे जर कोणत्या पुरुषाची कोणत्या ठिकाणी भेदबुद्धी होती तर हे साधू पुरुष परम दुःख कातर स्वभावानुसार त्यांच्यावर आपण कृपा करावी. दैववशात जे काही होते ते थांबवण्याचा प्रयत्न करण्याचा एक हा निष्फळ प्रयत्न आहे असं म्हणा, असं ते सांगतायत. प्रभो, आपण तर सर्वज्ञ आहात. अपरम भगवंताच्या दुस्तर मायेने आपल्या बुद्धीला स्पर्श पण केलेला नाहीये. भगवन, आपण सगळ्याचे मूळ आहात. बुद्धिहीन याजकांनी आपणास यज्ञभाग दिला नाही, त्यामुळे हा आपल्याद्वारे विध्वंस झाला. आता आपण तो पूर्ण यज्ञाचा पुनरुद्धार करण्याची कृपा करावी. आणि यज्ञ पूर्ण झालेला नसेल तर विनाकारण भगवंताचा रोष होईल, म्हणजे त्याचं आपण अपराधी होतो भगवंताचे, असं ते त्यांना सूचित करतायत. प्रभू, असे करा की ज्याने यजमान दक्ष पुन्हा जोमाने उठेल आणि भगदेवतेला नेत्र मिळेल, भृगूंना दाढीमिशा येतील आणि पुष्पाचे म्हणजे पहिल्यासारखेच दात येऊत, पुषाचे दात त्याला काढलेले असतात ते पुन्हा येऊत. रुद्रदेव अस्त्रशस्त्र दगडांच्या माऱ्याने ज्या देवतांची अंगभंग प्रत्यंग घायाळ झाली आहेत ती सगळे ठीक होऊन देत. जे सगळं पुन्हा व्यवस्थित होऊ दे. यज्ञ संपूर्ण झाल्यावर जे काही शिल्लक उरेल तो सर्व भाग जो भाग असेल तो यज्ञ विध्वंसक. आज हा यज्ञ आपल्याच भागाने पूर्ण होत आहे. हे असं म्हणजे तुमच्या कृपेमुळे हे सर्व शेवटाला जाऊ दे असं ते प्रार्थना करतात ब्रह्माजी. आणि म्हणतात की माझी ही छोटीशी भावना आपण स्वीकारा आणि जेणेकरून हे सर्वजण तुमची प्रार्थना करायला आलेले आहेत. तुम्ही शीघ्र संतोषी आहात ह्याच्यावर आमचा विश्वास आहे. आम्हाला पदरात घ्या, आम्हाला माफ करा आणि कृपया हा यज्ञ कसा पूर्ण होईल याचा उपाय सांगा, असं म्हणून सगळेजण शिवांना शत वेळा शरण जातात, कोटी वेळा शरण जातात आणि आपल्या चुका मान्य करतात, साष्टांग शरणागती घालतात. आणि भगवान शिव तर आशुतोष आहेत, ते प्रसन्न होतात. पुढची कथा उद्या करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता,
आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चित्त. लोक सुकमळे संत द्विजकुळे, सेऊनी रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तू भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचि वेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रताया, प्राचीन सभ्यताया. समयं समर्घताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.